नमस्कार मैत्रिणींनो. मी आज तुमच्यासाठी पहिलं प्रॉडक्ट घेऊन येत आहे. एक मालिका घेऊन येणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि ती म्हणजे आपल्या प्रत्येक उत्पादनाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्यातलं पहिलं प्रॉडक्ट आहे आपलं दिवाळीमध्ये वापरलं जाणारं, पण आपल्याकडे वर्षभर वापरणारे आपले ग्राहक लोक आहेत. तर हेच ते उटणं आहे. आणि ह्या उटण्याचे तुम्हाला मी फायदे, त्याच्यानंतर हे का वापरायला पाहिजे, या सगळी माहिती मी सांगणार आहे. तुम्हाला याचे काय फायदे होतात, याचे तोटे काय आहेत, किंवा दुष्परिणाम कुठल्या स्किननी कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, यापर्यंत सगळी माहिती देणार आहे. हे कसं वापरायचं आहे वगैरे. तर हे आपलं उटणं आहे बघा. तुम्ही हे बघू शकता. खूप छान फाईन पावडरमध्ये आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपलं हे लहान बाळापासून सगळेजण यूज करू शकतात. खूप फाईन पावडर वापरली जाते आपल्याकडे. अगदी 0 नंबरच्या चाळणीने तिला चाळलं जातं. हा पण एक खूप महत्त्वाचा संस्कार आहे आपल्या उठण्यावरचा. तर तो पण मी तुम्हाला सांगते. आता उठणं बनवताना आपण काय काय काळजी घेतो, काय काय उत्पादने त्याच्यामध्ये वापरतो आणि त्याचे फायदे काय होतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते आहे. तर सर्वप्रथम आपण जे उटणं बनवतो याच्यामध्ये गाईचा तुपाचा खूप छान संस्कार आपल्या उठण्यावरती होत असतो. कमीत कमी आपली 1 ते 2 किलो गाईचं तूप वापरलं जातं आपल्या उठण्यामध्ये. का तर त्याच्यामुळे तुमची स्निग्ध त्वचा होते, ड्राय पडत नाही. म्हणजे मार्केटची आपण खूप सारी उटणे घेतो. मार्केटमध्ये खूप ब्रँडेड आहेत, खूप फाईन पावडरपासून पण बनवलेले आहेत बरेचसे ब्रँड. जवळजवळ काही काही गोष्टींमध्ये तर साम्यसुद्धा असतं. पण आपण काय करतो की गाईचं तूप, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईच्या तुपाचा संस्कार केला जातो. त्यामुळे तुमच्या बॉडीला खूप स्निग्धता मिळते. फॅट कमी करायला पण ती मदत करते. गाईचं तूप वापरलं जातं तुमच्या फेस पॅकमधून सुद्धा, उठण्यामधून सुद्धा. आता उठण्याचं काम काय आहे, ते स्क्रबिंग करतं. लक्षात घ्या, त्वचेची जी डेड स्किन आहे, मृत पेशी आहेत, त्या काढून टाकायला मदत करतं. आणि नवनिर्मिती, पेशींची नवनिर्मिती होण्यासाठी सुद्धा मदत करणारं आपलं उठणं आहे. का तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा आहे, बदाम आहे. ह्या बदामामुळे सुद्धा तुमच्या त्वचेवरती जे संस्कार होतात, की ते जे आहेत, ते संस्कार म्हणजे व्हिटॅमिन ईचे सुद्धा संस्कार होत असतात. कारण याच्यात संत्रा पावडर आहे. संत्रा पावडरमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगते ते घटक त्या घटकांबरोबरच का होतं, म्हणजे ई व्हिटॅमिन वाढणार आहे, नवनिर्मितीला मदत करणार आहे पेशींच्या, स्किनच्या. तर ती कशी करणार आहे, तर हे पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगते आहे. तर सर्वप्रथम आपण काय करतो, गाईचं तूप असतं, पंचगव्य असतं, मध असतं, गोमय भस्म असतं. त्यानंतर विविध वनस्पतींचे भस्मसुद्धा आपण याच्यामध्ये वापरले जातात. म्हणजे हवनमध्ये जे वापरले जातात साधारणपणे, ते भस्मसुद्धा आपल्या उठण्यामध्ये असतात. तर म्हणून हे उठणं जे आहे ना आपलं, ते खूप प्रभावी होतं. त्याच्यामुळे ड विटॅमिन मिळतं. हे भस्म का वापरतो आपण, तर प्रत्येक त्वचेला ही जी ग्रहण करण्याची शक्ती आहे ड विटॅमिनची सूर्यापासून, ती गाईमध्ये खूप जास्ती प्रमाणात आहे. गाईला खास त्यासाठी, म्हणजे पृथ्वीवरचा सगळ्यात शक्तिशाली प्राणी, सूर्याकडून जी शक्ती आहे ती घेण्याचा कोणत्या प्राण्यामध्ये असेल तर देशी गाईमध्ये आहे. ते वशिष्ठ, ज्यांना ज्यांना वशिंड असतं, ह्या स्वरूपातले जे प्राणी आहेत त्यातले त्यात गाई येते, बैल येतो. आणि हे जे गाई आणि बैल आहेत, तर ते सूर्याकडनं शक्ती ग्रहण करू शकतात जास्तीची. आणि त्यामुळे आपण जर दूध पिलो किंवा हे असतं गोमय भस्म असेल, अगदी देशी खांडापासून बनवलेलं जर गोमय भस्म असेल, आणि ते जर तुम्ही शरीरामध्ये रोज चिमूटभर जरी घेतलं, तरी तुम्हाला कधी डी जीवनसत्वाची, ऑक्सिजन लेवलची कमी भासणार नाही. ती सुद्धा आपण ह्या उठण्यामध्ये वापरलेला असल्यामुळे तुम्हाला ड विटॅमिन खूप छान पद्धतीने वाढताना दिसतं. अगदी आपण रिपोर्ट पण केलेले आहेत. हे फक्त आपण असंच सांगत नाही. अनेक माझे क्लायंट आहेत की त्यांचं ड विटॅमिन हे कधीच वाढत नाही. हा अनुभव आहे त्यांना. आपण त्यांच्यावरती हा प्रयोग केलेला आहे की ड विटॅमिन वाढत नाही, पण उठणं लावल्यामुळे त्यांना ड विटॅमिन वाढलेला आहे. आणि हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता. लावायला सुरुवातीला तुम्ही चेक करा आणि वर्षभराने चेक करा. तुम्हाला निश्चित बदल हा जाणवेल 100%. फक्त तुम्हाला कुठला आजार जर झाला असेल तर त्या काळात, किंवा गर्भवती महिलांना जास्तीची ड विटॅमिनची गरज असते.
त्यामुळे त्यांच्यावरती हा प्रयोग तितकाच सक्सेस होईल असं नाही आहे. पण इतर लोकांना नैसर्गिक वयोगटामध्ये हे 100% तुम्हाला हा बेनिफिट बघायला मिळणार आहे की ड विटामिन वाढतं आपल्या उठण्यामुळे. त्यानंतर अजून काय त्याचे फायदे आहेत तर घामाची दुर्गंधी दूर होते. याच्यामुळे तुम्हाला वेगळा डिओड्रंट वापरायची गरज नाही, कारण याच्यामध्ये गुलाब आहे, अनंतमुळे चंदन आहे, त्याच्यानंतर वाळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान सुगंध देतात. गुलाब खूप सुंदर सुगंध देतो. पण आपल्यात इतर गोष्टीसुद्धा आहेत. फार त्याला कुठला सुगंध वापरलेला नाही आहे आपण आपल्या उठण्याला. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या नॅचरल सुगंध आहे, तोच तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. पण तुम्हाला वेगळा डिओड्रंट वापरायची गरज नाही आहे. तुम्ही दिवसभर याच्यामुळे फ्रेश राहता. घाम येणं कमी होतं, घामाची दुर्गंधी कमी होते. अशा पद्धतीने पण याचा उठण्याचा फायदा होतो. अजून त्याच्या पुढचा मी तुम्हाला फायदा सांगते. हे आरोग्यवर्धक सुद्धा आहे, कारण तुमच्या शरीराची कार्यक्षमता वाढतो. दिवसभर तुम्हाला फ्रेश ठेवतं. काय होतं, तुम्ही जर कुठलाही कंपनीचा साबण कोणताही वापरून पहा, कोणताही साबण अगदी मी बनवते तो सुद्धा जरी घेतला तरी त्याच्यामध्ये क्लॅस्टिक लाय वापरलेलं असतं आणि क्लॅस्टिक लाय तुमची नॅचरल पद्धतीने छिद्र बंद करतं आणि आपण त्वचेमार्फत सुद्धा आपल्या शरीराला ऑक्सिजन घेत असतो. तर ऑक्सिजन मिळणं तुमचं कमी होऊन जातं आणि मग तुम्हाला जर त्यावेळेला जे ऑक्सिजन मिळणं कमी होऊन जातं तर तुम्ही नॅचरली अंघोळ झाल्या झाल्या सुद्धा तुम्हाला घाम येतो आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला डाऊन डाऊन फील होतं की थकवा जाणवतो शरीराला. तसं आपलं उठणं वापरल्यानंतर तुम्हाला उत्साह जाणवणार आहे. अगदी दिवसभर तुम्ही फ्रेश राहणार आहात, कार्यक्षम राहणार आहात आणि उत्साह राहणार आहे. हे उत्साहवर्धक आहे, सौंदर्यवर्धक आहे, प्रतिकारशक्ती वाढवणारं आहे, ड विटामिन वाढवणारं आहे, घामाची दुर्गंधी दूर करणारं आहे, तसेच पेशींच्या नवनिर्मितीला मदत करणारं आहे. असं हे बहुगुणी उठणं. अजून याचे फायदे तुम्हाला सांगते. हे पर्यावरण पूरक आहे, पूर्णपणे पर्यावरण. आपण जर घराघरामध्ये जर ह्या उठण्याची सुरुवात झाली, प्रत्येकाने जर उठणं वापरायला सुरुवात केली तर याच्यामुळे काय होणार आहे, आपण जे साबण वापरतो त्या साबणाचं पाणी जे केमिकल आपल्या ड्रेनेज लाईनमधून नदीला मिळतं, नदीतनं मग पुढे शेतीला जाऊन मिळतं आणि पुन्हा ते आपल्याला खायला मिळतं. म्हणजे हे जे सर्कल आहे याच्यामध्ये आपला थोडा तरी खारीचा वाटा असावा की आपण आपला साबण कमीत कमी केमिकल जर वापरायला सुरुवात केली तर मला असं वाटतं कुठेतरी आपण सुरुवात करून याचा कधीतरी आपल्या सगळ्यांपर्यंत आपण प्रेरणा बनतो आणि मग हा थोडासा बदल, जो छोटासा बदल आहे तो बदलसुद्धा आपल्या देशाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत करणारा आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने उठणं वापरलं पाहिजे. मी गेले 3 वर्ष झाले रेग्युलर फक्त आणि फक्त उठणंच वापरते. मी कुठल्याही प्रकारचा साबण वापरत नाही. मी माझे जे साबण आहे ते त्यांना मी आवर्जून सांगते, चारकोल सोप आणि उठणं सोप हे 2 सोप मी बनवत असते. तर ह्या 2 सोपला सुद्धा आपण काय करतो की ज्यांना खूप घाई आहे, आता याचे थोडेसे तोटे सुद्धा सांगते. जसे उठण्याचे खूप फायदे सांगितले, पण याचे तोटे सुद्धा आहे की याला रोजच्या रोज घ्यावं लागतं. 1 चमचा घ्यायचा आहे, पाणी टाकायचं आहे, मग ते लावायचं आहे. साबणा इतकाच वेळ लागतो, पण थोडा जास्त पण वेळ लागू शकतो. त्याच्यानंतर सगळ्या पूर्ण अंगाला लावायचं आहे आणि मग ते काढताना पाणी जास्ती लागतं किंवा काढताना वेळ लागतो, उठणं काढताना. पण साबणाने तुम्हाला लवकर अंघोळ होती, कारण ती सवय झालेली आहे म्हणून. तर हा एक त्याचा तोटा म्हणता येईल थोडासा, की पाणी जास्ती लागतं आणि वेळ जास्ती लागू शकतो उठण्यामुळे. बाकी सगळे फक्त आणि फक्त बेनिफिटच आहे. एवढा एकच तोटा आहे की रोज लोकांना वापरायला, म्हणजे हे लोकच, माझे क्लायंटच लोक मला सांगतात की त्याला वेळ लागतो वापरायला. तो वेळसुद्धा वाचावा यासाठी तुम्ही लिक्विड करून ठेवा. 1-2 दिवसाचं चालतं, खराब होत नाही 1-2 दिवसात, लगेच डब्यात भरून ठेवा. पूर्ण फॅमिलीसाठी भिजवून ठेवलं, फक्त पाणी वापरलं तरी चालतं. दूध वापरायची गरज नाही किंवा त्याच्यासाठी तेल वापरायची गरज नाही दिवाळीसारखं. पण रेग्युलर मला असं वाटतं प्रत्येकाने उठणंच वापरलं पाहिजे. ते स्किनसाठी खूप उपयुक्त आहे. कुठलीही सौंदर्य प्रसाधने वापरण्याआधी तुम्ही जर उठणं वापराल तर मला नाही वाटत की तुम्हाला इतर काही गोष्टी लागतील. म्हणजे साबण आवश्यक नाही आहे, तुमची मॉइश्चरायझर क्रीम आवश्यक नाही आहे, तुम्हाला डागांसाठी कुठली वेगळी क्रीम लावायची गरज नाही आहे. तुमचे प्रॉब्लेम्स असतील तरच वापरा, नाहीतर गरज नाही आहे. तुम्ही नुसती पावडर लावून सुद्धा घराच्या बाहेर जाऊ शकता किंवा तो सुद्धा मेकअप करण्याची गरज पडणार नाही. इथपर्यंत त्याचे बेनिफिट्स आहेत.
मग आता तुम्हाला किती नॅचरल वापरायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. असं हे जे उठणं आहे आपलं, किंमतसुद्धा सांगते, प्राईस सांगितली आहे मी तुम्हाला. हे सांगितलं आहे, त्याचे फायदे सांगितलेत, तोटे सांगितलेत. आता ऑर्डर कसं करायचं, तर सुरुवातीला फक्त 50 ग्रॅम ऑर्डर करा. आपलं 50 ग्रॅम जे आहे ते 180ला उठणं आहे. शिपिंग चार्जेस राहतात. तर नक्की ऑर्डर करा आणि प्रत्येक घराघरात हेच उठणं वापरा आणि तुमचं आरोग्य, सौंदर्य कायम खुलवत ठेवा आणि दर्पणला भरभरून आशीर्वाद द्या. तुमचा फीडबॅक शेअर करा. आमचे असंख्य क्लायंट जे आहेत त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. माझे 1-1 kg पर्यंत वापरणारे क्लायंट आहेत की लोक 1-1 kg वर्षभराचं ऑर्डर करतात. असे माझ्याकडे आता जवळजवळ 20 कस्टमर आहेत की जे माझं उठणं वापरतायत. पण ह्या वर्षी मला अजून ते जास्ती करायचे आहेत कस्टमर. 1 kg वापरणारे कस्टमरसुद्धा दिवाळीपर्यंत वाढले पाहिजे की जेणेकरून ते रेग्युलर उठणं वापरतील. आणि मला याचा खूप आनंद आहे की तुम्ही नॅचरल गोष्टींकडे वळता आहात सगळे लोक. आणि हे देशी उत्पादन आहे. आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उठण्याची ही बाहेरसुद्धा आपल्याला मिळवायची आहे आणि आपल्या ह्या उठण्याला सुद्धा सौंदर्य प्रसाधन म्हणून मोठं ब्रँड निर्माण करून द्यायचं आहे. यासाठी मला असं वाटतं प्रत्येकाने कोणतंही उठणंच वापरायला हवं. मग तुम्ही घरातलं साधा संस्कार करून बेसन पीठ आणि हळद हे सुद्धा उठणंच आहे, हे सुद्धा वापरू शकता. पण ते वापरताना खूप चोळू नये किंवा मग त्याला काहीतरी लिमिटेशन येतात. जसं मी म्हणाले की उठण्याने खूप मी बऱ्याच लोकांना बघितलंय खूप दाबून प्रेस करतात. खूप दाबून प्रेस करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त हलकं हलकं वरच्यावरच मसाज करायचा आहे. पाणी घाला उठण्यामध्ये, थोडंसं लिक्विड बेस करा आणि फक्त वरच्यावर हलका मसाज करा आणि पाण्याने लगेच धुवून टाका ओलं असतानाच. म्हणजे स्किनला खूप रफ किंवा खूप ड्राय पडत नाही स्किन आपल्या उठण्यामुळे. खूप चमकदार होते. तुम्ही बघू शकता माझे हात वगैरे हे सगळ्या गोष्टी खूप चमकदार आहे. त्यानंतर चेहरासुद्धा बघू शकता. मी पावडर पण लावलेली नाही आहे आता. इतकी सुंदर स्किन जी आहे ती फक्त आपल्या उठण्याने होते. फक्त आणि फक्त आपल्या उठण्याने एवढी सुंदर स्किन होते. तर मला असं वाटतं प्रत्येकाने हे उठणं वापरायलाच हवं. तुम्ही माझ्या खूप साऱ्या क्रीम आहेत त्या मागवायच्या ऐवजी तुम्ही उठणं आवर्जून मागवा. हे देशी गाईचं संवर्धन करणारं उठणं आहे. कारण याच्यामध्ये आपण गोमय भस्म वापरतो, गाईचं तूप वापरतो. त्यामुळे जे जे गोपालक आहेत त्यांनासुद्धा याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. म्हणून हे जे गोसंवर्धन, पर्यावरणपूरक, सौंदर्यवर्धक, त्याच्यानंतर मनाला पण खूप छान प्रोत्साहित करणारं, उल्हासित करणारं, उत्साहवर्धक आहे. सौंदर्यवर्धक आणि ड विटॅमिन वाढवणारे असं हे उठणं प्रत्येकाने वापरायला हवं. धन्यवाद. कसं वाटलं उठण्याच्या व्हिडिओमध्ये, काय आवश्यक होतं अजून मला नक्की कळवा. जर माझ्या काही व्हिडिओमध्ये काही गोष्टी राहिल्या असतील तर नक्की सांगा. धन्यवाद. प्राईस सांगितली आहे 180ला आहे. तसं आपण 2000 रुपये kgनी उठणं विकतो. पण हे जे उठणं आहे कारण का त्याच्यामध्ये गाईचं तूप वगैरे ह्या सगळ्या ज्या संस्कार आहेत ह्या गोष्टींना खूप वेळ लागतात बनवायला वगैरे. त्यानुसार याची जी प्राईस आहे ती 2000 रुपये kg आहे. पण आपलं हे जे आहे ते 180 आणि आत्ता डिस्काउंट चालू आहे 1 kgला ते 1200 रुपये kg आहे आत्ता सध्या डिस्काउंटमध्ये. त्यामुळे तुम्ही डिस्काउंटवालं पण ऑर्डर करू शकता. धन्यवाद.